नमस्कार मित्रांनो, मी आस्तिक साबळे। मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। ती म्हणजे सन 2023 सालाच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान हे आजपासून त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे। आणि मित्रांनो, याबाबत स्वतः कृषी मंत्री यांनी आपल्या ट्विटरवरती माहिती दिलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4,194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहेत। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटप येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाअटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे। यावेळी श्री मुंडे म्हणाले की सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरीपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरीपेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5,000, 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे। यामध्ये मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी रुपये, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी रुपये असे एकूण 4,194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे। खरीप हंगाम 2023च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती 30 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने जाहीर केली आहे। मित्रांनो, जसं की आपल्याला सर्वांना माहीतच आहे, धनंजय मुंडे साहेब यांनी 2023 सालाच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपये हेक्टरी अनुदान देण्याची घोषणा केली होती। त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पना यासाठी निधीची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे। आणि आता उद्यापासून म्हणजेच आजपासून 10 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांना बँक खात्यावरती हा निधी जो आहे थेट वितरित करण्यात सुरुवात होत आहे। सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपामध्ये येणाऱ्या अडचणीबाबत आढावा बैठक ही कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडली। यावेळी याविषयी कृषी मंत्री यांनी 10 सप्टेंबरपासून कापूस व सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्यांना डायरेक्ट बँक खात्यात जमा करण्यात यावे याबाबतचे निर्देश हे दिले आहेत। तर अशा प्रकारे 2023च्या सोयाबीन व कापूस उत्पादक हेक्टरी 5,000 रुपये अनुदान हे देण्याची घोषणा केल्याप्रमाणे त्यानुसार आजपासून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 5,000 रुपयांचे अनुदान हे जमा केले जाणार आहे। मित्रांनो, महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतात। तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।